मेळघाटातील अतिदुर्गम भागातील डोमी गावात रस्ता नसल्यामुळे पुन्हा श्रमदानातून रस्ता बांधकाम सुरू झाले। सरकारचे अस्तित्वच नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता ग्रामवासी देत आहेत। मेळघाटातील खेड्यापाड्यात रस्ते विकासाची वाताहत झाली। आता डोमी गावात जाण्यासाठी श्रमदानातून कुटुंबांनी पुन्हा रस्ते बांधकाम सुरू केले। अतिदुर्गम भागातील रुई पठार ग्रामपंचायती अंतर्गत 4 किलोमीटर अंतरावर डोमी हे गाव आहे। या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्याचं एक तप लोटल्यावरही जायला रस्ता नाही, हे या भागाचं दुर्दैव आहे। शासनाला अनेक तक्रारी केल्यानंतरही त्याचा कोणताच उपयोग झाला नाही। इथली कुटुंबे श्रमदानातून रस्ता बांधकामासाठी आता सरसावली आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून रुई पठार ग्रामपंचायतीमधून ग्रामसचिवच बेपत्ता आहे। ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला। चिखलदरा तालुक्यातील राहू, बीबा, सरिता, सुमिता, सुलिता, एकताई, पिपल्या, हिलडा, खारी, भांडुम अशी अनेक गावे आजही विकासापासून कोसो दूर आहेत। गावात ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्यामुळे त्या भागात कोणतीच विकासात्मक कामं झाली नाहीत। डोमी गावात जाण्यासाठी दुसऱ्यांदा श्रमदानातून रस्ता बांधण्यात येत आहे। यापूर्वी डोमी गावातून मध्य प्रदेशात जाण्यासाठी श्रमदानातून रस्ता आदिवासी कुटुंबांनी पुढाकार घेऊन बांधला होता। अशा संपर्कहीन असलेल्या डोमीत भुत्रुम येथे जाण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेल्या मुख्य रस्त्यावर 4 किलोमीटर श्रमदान करून तात्पुरता रस्ता बांधण्यात येत आहे। पेसा, 12 वित्त अशा योजनांची ग्रामपंचायतींकडून अंमलबजावणी केली जात नाही। ग्रामसेवक 2-2 महिने गावात येत नसल्यामुळे श्रमदानातून आदिवासींनी रस्ते विकासाचा डोलारा उभारला। चिखलदरा तालुक्यातील हत्रू, चुरणी परिसरातील सरकारचे अस्तित्व संपले की काय? कोणत्याच खात्याचे कर्मचारी येथे उपस्थित राहत नाही। त्यामुळे श्रमदानातून रस्ता बांधकामाचा निर्णय डोमीवासींनी घेतला असल्याचे डोमी येथील अशोक धिकार म्हणाले। कि हमारे रोड में हम काम करता है, अब इतना 40-50 हमारा गांव का लेबर है, इस रोड को कोई सरकार ध्यान नहीं देता, कोई नहीं करता, लेकिन हम हर साल हमारी रोड को हमें सुधारता रहता। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।